तुम्ही कधी नोटीस केलंय का, काही लोक भेटली की मूड ऑफ होतो. तर बघा, नमस्कार मंडळी, मी आहे पूजा. तर बघा, तुम्ही नोटीस केला असेल की काही लोक भेटले की आपला मूड ऑफ होतो. तर तेच असतात आपल्या आयुष्यातले निगेटिव्ह लोक. तर निगेटिव्ह लोक म्हणजे कोण हो, तर जे नेहमी तक्रार करत असतात, तुमच्या स्वप्नांवरती हसत असतात आणि तू हे करूच शकत नाहीस असं सांगत असतात. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, निगेटिव्ह लोक बदलत नाहीत, पण आपण मात्र डिस्टन्स ठेवू शकतो. तर बघा, सगळ्यात पहिलं आपण काय करायचं, तर सगळ्यांशी सगळं शेअर करणं टाळायचं. दुसरं म्हणजे आपले जे प्लॅन्स आहेत ते आपण इतरांना सांगायचेच नाहीत. त्याच्यानंतर निगेटिव्ह बोलणं, जे आपल्या बाबतीत निगेटिव्ह बोलतात त्यांना इग्नोर करायला शिका. प्रत्येक शब्द मनावर घ्यायचा नसतो, शांत राहायचं. सगळ्यात स्ट्रॉंग उत्तर तेच असतं. शक्य असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट आपण कमी करायचा, त्यांच्याशी भेटणं कमी करा, त्यांच्याशी बोलणं कमी करा. स्वतःची स्पेस जपा, थोडक्यात स्वतःला जपा. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, जे तुम्हाला मोटिव्ह करतात, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही अशा लोकांमध्ये राहा, घरचे असो किंवा बाहेरचे. निगेटिव्ह लोक नेहमी एकच करतात, तुमचा कॉन्फिडन्स कमी करतात. तर हे सगळं सहन करत बसू नका. निगेटिव्ह लोक तुमची एनर्जी घेतात, पॉझिटिव्ह लोक तुमचं आयुष्य बदलतात. जर तुम्हालाही तुमची स्वतःची स्पेस हवी असेल, स्वतःला जपायचं असेल, तर निगेटिव्ह लोकांपासून दूर राहणं शिका. मला हा विचार कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हालाही स्वतःची स्पेस हवी असेल, स्वतःला जपायचं असेल, आयुष्यात काहीतरी खरंच करून दाखवायचं असेल, तर निगेटिव्ह लोकांपासून खरंच दूर राहणं शिका. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती छान वाटली असेल, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.